मॅडम नमस्कार. 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 तर आतापर्यंत आपण पाहिलं की मॅडमांची बाबा ओजी स्पून पासून पुढे प्रगती कशी झाली आणि ॲथलेटिक्स म्हणजे गेम म्हणजे म्हणा स्पोर्ट्समध्ये काहीच संबंध नाही आहे. तिथून काहीतरी एक घडलं की बाबा डिजनरेटिव्ह बोन हाडं मोडायला सुरुवात झाली आणि तिथून मॅडमनी मनाने ठरवलं आणि तिथून उसळी घेतली आणि आपले मसल्स एवढे स्ट्रॉंग केले की हाडांच्यावर काही परिणामच होऊ नये. बरोबर आहे बरोबर. आणि त्यानंतर ठरवलं की बाबा मी एव्हरेस्ट सर करणार आणि त्याप्रमाणे त्यांनी एव्हरेस्ट सर केलेलं आहे. याच्यात पूर्ण आपण म्हणजे रोमांचकारी कहाणी म्हणूया, कथा त्यांची खरोखरची लाईफ मध्ये ती आपण ऐकली आतापर्यंत आणि त्याच्या पुढचं आपण आता मॅडमची चर्चा करतोय. तर मॅडम आता तुम्ही एव्हरेस्ट सर करून आला, तुम्ही सांगितलं की तुमचे एवढे आवडते केस म्हणजे एवढे लांबडे होते, तुम्ही कट केला, सगळं केलं. मग आता एव्हरेस्ट सर केल्यानंतर कसं चेंज झालं किंवा तुम्हाला काय काय होते आले ना सुरुवातीला, अर्थात आयुष्यातले बरेचसे असे पहिले आहे की पहिले आल्यावर पुण्यात इथे पोहोचले आणि माझा जो रनिंग ग्रुप तयार केला होता तोपर्यंत, तर ते सगळे ते ढोल ताशा वगैरे घेऊन लोकल एक कॉर्पोरेटर आमच्या तिथले ते होते बरोबर. म्हणजे असं काहीतरी स्वागत होईल हे खरंच माझं म्हणजे असा विचार नव्हता केला की असं काहीतरी होईल. त्यामुळे ते छान सगळं हे. मग दुसऱ्या दिवशी तिथेच विमाननगरमध्ये लोकल सिटीजन्सनी अरेंज केलं होतं आणि एक मोटरसायकल ह्याची समोर प्रोसेशन. मग मला एका मोटरसायकलवर बसवून म्हणा किंवा उभं राहून म्हणा आम्ही सगळा विमाननगर एक पार केला. मग एक थोडासा आणखीन छोटा एक इव्हेंट ठेवला होता. त्यामुळे ते सगळं बऱ्याच ह्याच्यात सगळ्यांचा प्रतिसाद. आणि मी खरं म्हणजे आता तर अजिबातच नाहीये, पण त्या काळी एक फेसबुकवर थोडस तरी माझं एक म्हणजे प्रोफाईल होती. आता अर्थात काहीच नाहीये, मी कुठल्याच म्हणजे सोशल मीडियावर नाहीये, पण त्या काळी होती. आणि मग मी वर जेव्हा म्हणजे एव्हरेस्टची जी तयारी सुरू केली तेव्हा माझ्या एका मैत्रिणींनी आणि माझ्या मुलींनी असं मिळून त्यांनी एक प्रोफाईल, कारण बऱ्याच लोकांना जाणून घ्यायचं होतं. बरं थोडंसं फंडिंगचं कमी पडल्यामुळे मी एकदा असं क्राऊड फंडिंग हा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याच्यात सुद्धा म्हणजे लागणारा पैसा मिळणार नव्हता हे माहित होतं, पण ज्या लोकांनी कॉन्ट्रीब्युट केलं त्यांनाही नॅचरली क्युरिओसिटी होती की आपण म्हणजे तुम्ही आता कुठे आहे, कारण पैसा दिलाय कुठे आहेत, आणि इंटरेस्टनी प्रत्येकाने आपापले इंडिव्हिज्युअल पैसे, असं नाही की कुठल्या कंपनी किंवा हे काहीच नव्हतं. बरोबर आहे. त्यामुळे त्यांच्याकरता म्हणून सुद्धा बाकी मी जे चढते कसं प्रोग्रेस होतोय, तर असं त्यांनी एक हॅपी ॲट एव्हरेस्ट म्हणून प्रोफाईल तयार केली होती आणि ते त्याच्यावर रोज मी फोन केला की त्याच्यातनं जे काही इन्फॉर्मेशन मिळेल ती त्या प्रोफाईलवर ते टाकत होते. आणि की आज इथे गेले, आज हे केलं, क्लाइंब केलं. जर जमलं आणि रेंज असली आणि मला फोटो पाठवता आला तर मी किंवा आमचा जो म्हणजे ऑपरेटर जे माझ्यावर जे टीम होती त्यांचा मेन व्यक्ती हैदराबादला होता आणि तो तिथनं ते फोटो अपलोड करायचे. त्यामुळे असं ते, आणि एक फॅमिली मेंबर्स आणि यांचा व्हॉट्सअप ग्रुप होता त्यामुळे तिथे चालायची चर्चा. तर त्यांनी ते सुरू केलं होतं सगळं. आणि मग 22 मेला जेव्हा मी वर पोचले, सगळं झालं आणि यांना घरी म्हणजे फोन करून सांगितलं, तर तेव्हा मग माझ्या मुलींनी पोस्ट टाकली की अँड शी हॅज डन इट. आणि तिथला फोटो तोपर्यंत नव्हताच आलेला, कारण मी अजून खाली आले नव्हते, त्यामुळे ते फोटो बरोबर नव्हते. पण एक आधी जो आम्ही त्या ह्याचा म्हणजे दलाई लामाचा जो लोत्सेच्या तिथे आपला लोत्से काय तिबेटमध्ये जो पॅलेस म्हणजे जो तेव्हाचा त्यांचा आधीचा महाल आहे दलाई लामांचा, तर तिथे जो काही फोटो काढला होता तोच फोटो टाकून त्यांनी की अँड शी हॅज डन इट असं टाकलं मेसेज. आणि मी अर्थात परत आल्यावर वेळ होता आणि तेव्हा पाहिला, आणि त्या पर्टिक्युलर पोस्टला त्या दिवशी 50,000 लाईक्स होते. आणि मला असं म्हणजे की एवढे सगळी लोक वर फॉलोईंग दॅट जर्नी किंवा थ्रू समबडी का पोस्टेड किंवा जे काही म्हणजे कमेंट्स बऱ्याच लोकांचे होते, तरी एक 100-200 लोकांचे तर कमेंट्स होतेच होते. पण 50,000 लाईक्स म्हणजे हा विचारच करून की एवढी सगळी लोक मला फॉलो करत होते. म्हणजे जेव्हा मी इट्स अ व्हेरी हम्बलिंग और अ व्हेरी ग्राउंडिंग किंवा असं कुठेतरी की अरे म्हणजे आपण फक्त हात जोडून परमेश्वराचे आभारच मानू शकतो, त्याच्या पलीकडे काही नाही. कारण मी काय कुठले नेता असं काही नाहीये की बाबा आले 50,000 लोक आपल्याला बघायला किंवा जे काही, पण जे ओळखतही नाहीत कुठे कोणीही, म्हणजे मी काही 1-2 दिवस आता दुसरं काही करायला नाही तेव्हा आपले बसून मी आपले ते क्लिक करून कोण व्यक्ती आहे बाबा ज्यांनी लाईक केलाय,
काही नाही, म्हणजे ज्यांना मी ओळखत नाही, माझ्या फ्रेंडमध्ये नाही, कोणीतरी हैदराबाद कुठून तरी परदेशातनं, सिंगापूर, US, आफ्रिका, इकडचे तिकडचे सगळीकडनं आपले लोक. अँड इट वॉज एक्स्ट्रीमली हम्बलिंग एज अन एक्सपिरियन्स. नाही मॅडम, आपण म्हणूया ना की बाबा ठीक आहे, स्वप्न प्रत्येकाचं असतं वेगळं काहीतरी करून दाखवायचं. हो, मग तुम्ही त्यांचं ड्रीम जगत होता म्हणूया ना. असंही असेल, कारण एक व्यक्ती त्याच्यातला मी भेटले त्यांना जाऊन मुंबईला, कारण त्यांनी पैसेही दिले होते मी त्यांना. तर मला म्हणाले आय एम एन आर्मचेअर माउंटेनियर. आणि मी म्हटलं आर्मचेअर माउंटेनियर, मॅसिव्ह धिप्पाड माणूस. पण मला तर शक्य नाहीये जाणं करणं. त्यामुळे पण मी आय लाईक युअर कॉज अँड व्हॉट यू आर डुईंग. आणि म्हणून मी बरं 1-2 नाही, असे 2 लाख रुपये त्यांनी कॉन्ट्रीब्युट केले होते. आणि ज्या व्यक्तीला म्हणजे मी म्हटलं का तुम्ही, म्हणजे तुम्ही मला ओळखत नाही, तुमची माझी काही ओळख नाही, पण 2 लाख रुपये. मला म्हणे मला जमणार नाहीये, कारण म्हटलं जमणार का नाही, कोणालाही जमेल, तर मला जमेल तर तुम्हालाही जमेल. आणि म्हणाले नाही, माझं वजन आणि एकूण लाईफस्टाईल पाहता मला नाही जमणार. पण त्यामुळे तुमच्या मार्फत, जे तुम्ही आता म्हणालात की हे मी एव्हरेस्ट जर्नी जगलो असं मला वाटलं, आणि त्याच्याकरता मी हा खर्च करायला तयार आहे. म्हणजे कमालीची त्यामुळे प्रोत्साहन मिळालं त्याच्यामुळे, किंवा ठीक आहे असंही म्हणजे की असतं बाबा असं. कारण मी मला अदर दॅन टू गो अँड मीट दीज पीपल अँड से थँक्यू, ज्यांनी कोणी जे काही दिले, म्हणजे कोणी 5,000 आपले दिले, तर त्या व्यक्तीकरता 5,000 खूप मोठी रक्कम असेल. आणि ती कुठेतरी मला तिथे मदत पडली, जे काही मिळाले पैसे त्याच्यातनं. तर ते त्या सगळ्या व्यक्तींना माझा प्रयत्न होता. आणि ओळखीतलेच जास्ती होते. आता हे जे मुंबईचे ग्रहस्थ होते त्यांची काहीही ओळख नाही, कुठे काही संबंध नाही, पण एखाद्या व्यक्तीने असं म्हणून की मला तुमचं हे आवडलं म्हणून मी पैसे दिले, म्हणजे देतोय. कारण त्यानंतर जेव्हा म्हणजे आता मी, आणि आपण बोलू त्याबद्दल, पण जे आम्ही नॉट फॉर प्रॉफिट किंवा NGO जे चालवतो, आम्हाला माहितीये किती कठीण पडतं पैसे उभं करणं, भरपूर मोठं खूप. आणि ते तर आम्ही मोठ्या लेवलवर करतोय. पण असा एखादा व्यक्ती यावा ज्यांनी म्हणावं की मी हे तुम्हाला देतोय, म्हणजे कमाल होती, खरंच कमाल होती. म्हणजे तुम्ही सगळ्यांना जाऊन भेटला? हो, मी सगळ्या प्रत्येकाला जाऊन, आणि एक आपलं माझ्याकडनं थँक्यू म्हणण्यापलीकडे काही फारसं माझ्याकडे हे नव्हतं देण्यासारखं त्यांना. पण मात्र मी भेटून यांना मुंबईला भेटायला गेले, त्यांना मी थँक्यू म्हणून, पुण्यातले अर्थात काही फ्रेंड्स वगैरे होते त्यांनाही भेटलो. मग आम्ही 1-2 कशी झाला प्रवास, हे रनिंग कम्युनिटीमध्ये एक बोलणं झालं. त्यामुळे हे सगळं झालं. आणि मग महिन्याभराने तो जो काही रिकामेपणा की आता काय करू, पुढचं काय, म्हणजे काम हे झालं, पण आता एव्हरेस्ट, आता काय बरं. कारण इतके तास दिवसाचे माझे त्याच्यात चालले होते. आता तो सगळा वेळ बरं एकदम आल्या परत काही ऍक्टिव्हिटी तर करणं शक्य नव्हतं, थोडंसं स्लो डाऊन वरच होते. मग एक साधारण 15-20 दिवसांनी बहुतेक मी थोडंसं धावणं सुरू केलं परत. पण तिथे सुद्धा प्रत्येक जण की बाबा आता म्हणजे थांब जरा, एवढ्यात नको. सर करून आला हो, तिथे तुमचे कष्ट बॉडीला भरपूर हे ॲटमॉस्फिअर चेंज, सगळे चेंजेस. हो, आल्यानंतर काय करायचं असते, किंवा शांत म्हणजे काय, खरं म्हणजे त्या मनाने, म्हणजे मी कारण माझ्या जे मी ज्यांना पाहिलं एव्हरेस्ट वगैरे असे हे, तर ते म्हणजे एक तर स्किन सगळी तुमची बर्न होते, बऱ्याच वेळेला बाकी हे होतं. माझी टचवूड, कारण एक तर मी पहिल्यापासून खूप काळजी घेते माझ्या ह्याची, त्याच्यात मला असं टोपी पाहिजे, मग माझा मास्क तो लागलेला, नाक बंद, चेहरा बंद, मी म्हणायचे. आणि बऱ्याच लोकांना असं असतं ना की चेहरा फोटो दिसला पाहिजे, फोटो आला पाहिजे, त्यामुळे सगळे मी म्हणते मला मला हे नंतरही पाहिजे सगळे, मी कुठे काही फोटो बिटो नाही. काळजी घ्यायची म्हणजे अल्ट्राव्हायोलेट होतं आणि स्किन बर्नच होतं. बरं माझ्यासारख्याला काही लोकांची टॅन होते स्किन, माझी टॅन नाही होत, माझी बर्नच होते. आणि त्यामुळे ते थोडंसं, पण जेवढा लोकांवर परिणाम होतो तितका मात्र माझ्या स्किनवरही झाला नाही. कारण एकतर म्हणजे 1 दिवसाचं नाही, ते आयुष्यभराचीच रुटीन आहे की आपण, कारण हे जे मिळालेलं शरीर आहे ना, याची काळजी घ्यायची आपली जबाबदारी आहे. काही पण करा, व्यायाम हे एक झाला, पण खाणं पिणं, आपले केस, आपला कातडी, आपलं हे नाही मला वेळ नव्हता, नाही मला कंटाळा आला, नाही काय फरक पडतो, आता कोण बघतं, हे सगळ्या गोष्टी. कारण इट्स अ गिफ्ट. आपल्याला दिलेलं कुठलीही गिफ्ट आपण जपलीच पाहिजे प्रत्येकरित्या, फर्स्ट ब्रेथ टिल लास्ट ब्रेथ तुम्हाला जपलंच पाहिजे सगळं. कारण जोपर्यंत आपल्या हातात नसतं, म्हणजे आपण अगदी लहान असतो, आपले आई वडील आपल्याला जपतात, काळजी घेतात, त्याच्या पुढे जेव्हा आपण करायला लागतो ना, तेव्हा असं मला खूप वाटतं. तेव्हा मला कधीच असं वाटत नाही की अरे माझा वेळ नव्हता म्हणजे स्वतःची काळजी घेण्याकरता, नाही. कारण
म्हणजे आमच्याकडे ते उत्तर हिंदुस्थानात म्हणतात आणि माझी आई तिकडची आहे त्यामुळे की सर सलामत तो पगडी पगडी 50. 50. बरोबर आहे. कारण आपण म्हणजे आहे डोकं तर त्याच्यावर तुम्ही वेगवेगळे फेटे घाला हो, नसलंच तर काय करणार आहे. त्यामुळे तो जो प्रकार आहे ना तर ते थोडंसं पण काळजी, त्यामुळे आराम थोडंसं खाण्याचं ऍडजस्टमेंट परत व्हायला वेळ लागत, भूक कुठेतरी कमी झाल्यासारखं. मेन मला तिथे काय होतं, बर्फ सगळं असल्यामुळे आणि जरी सारखे डार्क ग्लासेस असले आणि ते आम्ही कॅटफॉरचे डार्क ग्लासेस, पण उजेडाचा इतका त्रास व्हायचा परत आल्यावर. जवळजवळ 6 महिने मी बाहेर कुठे काय घरात सुद्धा एखाद्याकडे अशी ट्यूबलाईट लागलेली असली की मला ते चष्मा घालावा लागायचा. माझे सगळे भावंड कझिन सगळे फॅशन स्टेटमेंट झालं बाबा, अरे फॅशन नाही बाबा, खरंच डोळ्यांना त्रास होतो, डोळ्यांना त्या उजेडाचा डोळ्यांवर खूप त्रास होतो. म्हणजे आमच्याकडे स्नो ब्लाइंडनेस हे गिवन असतं, तुम्ही परत येऊन त्यामुळे ह्या सगळ्या शरीराला ते ऍडजस्ट व्हायला खूप वेळ लागतो. 2 महिने ते पायात जे बूट असतात ते जे तुम्ही काढत नाही, कारण बेस कॅम्पला म्हणजे ऍडव्हान्स नंतर तर अजिबातच काढत नाही. परत आल्यावर बेसला 1-2दा तुम्ही जे काही पाय, म्हणजे मी जो पहिल्यांदा मोजा आणि बूट ते काढले, कारण ते बूट सुद्धा एक बूट 2.5 किलोच्या वजनाचा बूट, त्यामुळे ते पायात न काढल्यावर 10 पैकी माझी 8 नखं निघाली होती. अशीच मोजा काढला आणि त्याच्यावर पायातनं नखं नाही, त्याच्यात मोजे असे हे, तर ते यायला परत वेळ, त्या नखांना परत यावं लागतं. नख नाही म्हटल्यानंतर चालताना ते दुखतं थोडस, पायाला त्रास होतो. बाकी केस अर्थात वाढले होते थोडेसे म्हणून ते बरं आहे, पण म्हणजे असे सगळे हे चेहऱ्याच्या वरच्या स्किनवर इम्पॅक्ट मला आता, आणि त्यात इमिडिएट नाही जाणवलं, पण एक साधारण 6 महिन्यांनी, आणि आता माझ्या डेंटिस्ट टेल्स मी की ते गम्सवर, त्या ऑल्टिट्यूडचा गम्सवर परिणाम पडतो. बरोबर आहे. ॲज अ वुमन बायोलॉजिकल चेंजेस खूप परिणाम होतो, कारण त्या ऑल्टिट्यूडला म्हणजे आता बाय डिफॉल्ट माझे दात जरी स्ट्रॉंग असले तरी गम्स रिसीड, आणि ते इट हॅपन्स ॲट हाय ऑल्टिट्यूड. त्यामुळे टिपिकली ॲज अ वुमन बाकी बायोलॉजिकल चेंजेस खूप, जे साधारण 1, 2 किंवा 3 वर्षांनी झाले पाहिजे, ते तेवढी ऍडव्हान्स झाली, कारण त्या ऑल्टिट्यूडला तो इम्पॅक्ट होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी, थोडीशी काळजी, थोडंसं स्लो डाऊन, बरं आपण येणारा प्रत्येक जण, आणि प्रत्येक काही दिवसांनी असं वाटतं की नका रे, ते झालं सगळं सांगून, नका विचारू परत. म्हणजे कारण प्रत्येकालाच क्युरिओसिटी ही असते का, हो खरंच का तिथे असं म्हणजे डेड बॉडीज दिसतात का. हो त्या मी 13 मोजल्या त्या वर्षी मी गेले तेव्हा. मोजलं तर 13 बॉडी, कारण दरवर्षी नवीन हे होतं, कारण नवीन ह्याच्यावर बर्फ पडतो, नवीन बॉडीज एक्सपोज होतात, वारा आला की बॉडी एक्सपोज होते. पण मी ज्या वर्षी गेले तेव्हा 13 बॉडीज मी रस्त्यातनं, बरं रात्री आम्ही जेव्हा समिटला जातो तेव्हा तिथे अंधार, म्हणजे टॉर्च, त्यामुळे ते आपला रस्ता तेवढंच दिसतं, डावीकडे उजवीकडे काही एक तर लक्षही नसतं, आणि तिथे काही फारसं त्या टॉर्च लाईट मध्ये दिसतही नाही. उतरताना मात्र उजेड झालेला असतो आणि आपण बरोबर असं बघतोय खाली, त्यामुळे एक तर सगळं दिसत असतं. आणि दिवसाच्या उजेडात या सगळ्या बॉडीज आता अचानक दिसायला लागतात, जवळच्या, लांबच्या, खाली पडलेल्या, वर असलेल्या, कारण त्यांना कोणी हात लावत नाही, त्यांना कोणी हलवत नाही तिथनं. त्यामुळे 13 बॉडीज त्या वर्षी मी मोजलेल्या आहेत. आणि कुठेतरी असं की बापरे, आपण आपल्या फक्त असं हात जोडायचं, सॉरी, म्हणजे काय आहे तुमचं. पण मग तिथं माइंड सिच्युएशन काय होत असेल तिथे ते बघितल्यानंतर, म्हणजे ठीक आहे नशिबाने, अगेन आय विल लिंक इट टू माय आर्मी अपब्रिंगिंग, अंधाराची भीती नाही, मेलेला व्यक्ती म्हणा किंवा जे काही, ती एक कधी भीती नाही. आणि भूतप्रेत वगैरे असतील ना, भूत असावीत की, म्हणजे आयुष्यात जिवंत माणसं भूतांसारखी पाहिली आहेत तुम्ही, त्यामुळे वेगळ्या भूताला कोण भीत आहे. बरं मी काय स्वतः भूत कमी नाही आहे तसं नाही, म्हणजे मी तुम्हाला म्हणजे असं, त्यामुळे त्या ह्याची नाही भीती. पण अर्थात त्या कॅम्प 2 ला असताना जे वादळ आलं होतं, आणि त्या वादळात जो एक ऑस्ट्रेलियन मेला होता टेंटच्या बाहेर, त्या वेळेला जरूर डोक्यात आला होता विचार की काहीतरी होऊ शकतं, आणि आपण तेच करतोय ना. आणि त्याची परतीच्या वेळेला त्याची ती जी बॉडी तिथे होती, त्याच्या शेजारी बसून मला आठवतंय मी आराम करत होते थोडासा, आणि तिथेच बसले होते, आणि मला तिथून समहाव उठायचा मनच होत नव्हतं. आणि तिथे असं कुठेतरी की अरे आपण ना इथेच थोडा वेळ आडवं व्हावं, असं एक की आराम, कारण खूप दमले होते वरपर्यंत जाण्यात,
खाणं नव्हतं फारसं, आणि मेंटली काय होतं, आणि हे एव्हरेस्टच्या बाबतीत नाही, हे कुठेही होतं. आपण खूप काहीतरी करतो, म्हणजे अगदी साधं लग्न जरी लावलं ना कोणातरी, म्हणजे सगळं आनंदाचा क्षण असतो, पण ते सगळं झाल्यावर व्हावं म्हणून आपल्या डोक्यात ते जे असतं, आणि मग ती जी मुलगी जी कुठे आपली सासरी जाते, एकदा जे राहणारे घरीचे म्हणजे बसले की तो जो काही तो असा पण त्याच्यात जी फटीग असतं ना, त्यामुळे ते कुठलंही कार्य, म्हणजे त्याच्यात काही फार एव्हरेस्टचं विशेष असं नाही, पण तो एक थकवा, त्यामुळे, आणि तो असा तिथे म्हणजे असा आडवं झालेले त्या ऑस्ट्रेलियनची बॉडी, तो इतका पीसफुल वाटत होता मला बघून की कुठेतरी असं 10 मिनिटं आपणही आडवे व्हावं याच्या शेजारी, असं खूप वाटत. तरी खालून बेस कॅम्प वरनं ताबडतोब फोन, म्हणजे त्या वॉकी टॉकीवर त्याचा कॉल नेपाळी भाषेत, तो त्या माझ्या बरोबर जे येत असतात ना की इथनं हलवायला, नाही तर ही त्याच्या शेजारी परमनंट बसणार आहे बहुतेक आता, कारण दमले होते, खूपच दमले. म्हणजे एक म्हणजे पाणी संपलं होतं माझ्या जवळचं, त्यामुळे तहान लागत होती, आणि आम्ही काय करतो बऱ्याच वेळेस, ते इट्स नॉट सपोज टू बी डन, पण बर्फ तुम्ही मग तो आईस जे झालेला असतो ते तोडून आपण डोंड्यात टाकतो, आणि ऍक्च्युली आईस डिहायड्रेट करतो हा फर्दर, कारण ऑक्सिजन इट्स सकिंग, म्हणजे यू आर एन इंजिनियर, आय डोंट हॅव टू टेल यू, पण ते त्याच्याने आणखीन डिहायड्रेशन खरं होतं आईसने. पण त्यावेळेला काहीही तोंडात पाहिजे असे ह्याच्याने, तर माझ्याकडे चॉकलेट्स वगैरे होते खिशात, पण ते काही सुचत नव्हतं मेंदूला की ते काढा आणि खावं, काही नाही. त्यामुळे 2 दिवसात एकही अन्नाचं कण पोटात नाही, एवढा एफर्ट केलेला, मेंटल एक्झॉशन, आणि हे सगळं मग परत आल्यावर कुठेतरी निघतं थोडंसं. त्यामुळे ते जरा थोडंसं एक ते आपण महिनाभर, म्हणजे मिनिमम टू कम बॅक टू सो कॉल्ड नॉर्मल. बरं, आपण ऑल्टिट्यूड वरनं सी लेवलला परत आलो ना की असे जे मुंग्या एका ठिकाणी बसले कशा मुंग्या येतात, तसे त्या मुंग्या यायला लागतात शरीरात. तरी म्हणजे परमेश्वराच्या कृपेने, बिकॉज मी औषधं घेत नाही, नाहीतर मी, आणि हाय ऑल्टिट्यूड किंवा आता आमचे रनर्स लडाखला वगैरे जातात, मी सगळ्यांना सांगते ते डायमॉक्स इज समथिंग यू नेव्हर वॉन्ट टू टेक. आणि मी त्या माझ्या जगत सरांकडनं शिकले होते हे, कारण त्यांना मी एकदा फार आयटीत सुरुवातीला जेव्हा गेले तेव्हा मी माझ्या त्या EBCला मैत्रिणी बरोबर गेले, तेव्हा डायमॉक्स घेतलं होतं. तर आम्ही जेव्हा ते फ्रेंडशिप पीक करायला गेलो तेव्हा मी विचारलं, म्हटलं सर डायमॉक्स कब लेंगे, आणि ते माझ्याकडे असे काय लोक आहेत, कुठून येतात, अशा एक्सप्रेशननी माझ्याकडे बघून मला म्हणाले, माउंटेनियर डायमॉक्स नाही लेते. बघा काय, लसूण लीजिए मैडम जी, लसूण पानी में डालिए और वो पानी पीजिए. आणि गुरुमंत्रासारखा तो मी आजपर्यंत टिकावून आहे. माझ्या बरोबर आता मागच्या या म्हणजे ज्या काही वर्षात, कारण एव्हरेस्ट सर करून 8 वर्ष, त्याच्या आधीची जी काही 3 वर्ष, आणि मी केलेले बेस कॅम्पचे आता माझ्या 12 ट्रिप्स, आणि ग्रुप्स जातात. प्रत्येकाला मी कोणालाही औषध घ्यायचं नाही. आम्ही दिल्लीपासून पाण्यात ती लसूण घालून जी सुरुवात करतो, ते बेस कॅम्प झाला आणि उतरायला सुरुवात केली की त्या दिवशीपासून तुम्ही ते पाणी लसणाचं नाही घेतलं तरी चालेल. नेमकं काय डायमॉक्स काय औषध? डायमॉक्स इज अ डायुरेटिक. त्याच्याने म्हणजे होतं असं की तुमचं ऑल्टिट्यूडमुळे रक्त आटायला लागतं, आणि ते जे आटतं त्यामुळे ते फ्लो त्याचा कमी होतो. हा डायुरेटिक असल्यामुळे ह्याच्यातनं बॉडीतलं ते पाणी फ्लश आउट होऊन ब्लड स्टेज, म्हणजे इकोस्प्रिन सारखं, जे ज्यांना हार्ट असतो त्यांना ते हार्ट प्रॉब्लेम असतो त्याची, तर ते म्हणून ते करतात. आता इसेन्शियली गार्लिकचं काम तेच आहे. म्हणजे मी आय टॉक टू अ लॉट ऑफ डॉक्टर्स इन्क्लुडिंग माय ब्रदर की वाय डू यू थिंक अ गार्लिक वुड वर्क, आणि मग त्याचं थोडंसं आयुर्वेदिक डॉक्टरांशी विचारून वगैरे, तर ते गार्लिक वर्क्स ॲज अ वॅसोडायलेटर. म्हणजे आपल्या ज्या रक्ताच्या वेसल्स आहेत, जे रक्त ज्याच्यातनं वाहतं, गार्लिक घेतल्याने त्या थोड्या मोठ्या होतात, आणि त्या मोठ्या झाल्यामुळे जे आटलेलं रक्त आहे ते जे नाही तर पटकन गेलं असतं ते आता व्हायला लागतं. पण औषधाने डायमॉक्सनी होणारा जो आफ्टर इफेक्ट आहे तो गार्लिकनी होत नाही, साईड इफेक्ट. म्हणजे कारण परत आल्यावर, नाहीतर आम्ही त्याला पिंपरिक नीडल जे म्हणतो की त्याचं सारखं झिंझिण्या आणि मुंग्या, ते जे, आणि कारण मी डायमॉक्स घेतलेलं आहे ते पहिल्या ट्रिपला, आणि ते मला माहितीये की त्याचा काय परिणाम होतो. पण हे लसणीने काहीही, कारण माझ्याबरोबर जाणारे सगळे ग्रुप्स, आता आम्ही सगळ्यांना मी कंपल्सरी, तुम्हाला आवडलं नाही आवडलं तुम्ही ते पाणी प्यायचं, संपला विषय. ज्या दिवशी उतरायला सुरुवात करू त्या दिवशी ते बंद करून टाका, नंतर तुम्ही काय लसूण घ्या नका घेऊ. कारण रोज मी घेत नाही, म्हणजे माझ्या रोजच्या जेवणात कांदा लसूण दोन्ही नसतं,
पण ह्या वेळेला मी बरोबर ते घेऊन आणि परत येऊन काहीही त्रास नाही. अर्थात बेस कॅम्प आणि एव्हरेस्ट मध्ये फरक आहे, त्यामुळे तो मला परत आल्यावर थोडासा नॅचरली सी लेवलला येऊन तुमचं काउंटर ऍक्लिमेटायझेशन म्हणजे काउंटर ऍक्लिमेटायझेशन खूप वेळ लागतो. आणि म्हणजे आधीच मला एकूण उकडतं जास्ती, त्याच्याने आणखीन ते गरम. आता मला म्हणजे असं माझा जीव घाबरायला लागतो. थोडं जरी टेम्परेचर वर वाढले की मला असं बापरे म्हणजे गरम होतं. त्यामुळे आता सगळे तू बाहेर राहा, तर जाऊन कुठे नाही तर हिमालयातच राहा, इथे नकोच आमच्यासारखे. कारण सगळे असे एक काहीतरी शॉल बिल घेऊन आणि मी गरम होतंय. कारण इतके टेम्परेचर कमी असतात. म्हणजे आम्ही लोकांना सांगते म्हणजे की गार असतं. बरं गार म्हणजे किती? आता ज्या दिवशी आम्ही समिट करत होतो त्या आदल्या रात्रीच्या स्टॉर्ममुळे ओव्हरऑल गरम होतं सगळीकडे. सो इट वॉज अ वॉर्मर नाईट. पण वॉर्म तरी किती -56 हे वॉर्म होतं. म्हणजे आपल्याकडे मॉर्चुरीमध्ये जेव्हा बॉडीज ठेवतात त्या सुद्धा 36च्या म्हणजे ह्याचं टेम्परेचर खाली नको असतं. -56 म्हणजे सगळं शरीरात त्या जॅकेट आणि ह्याच्यामुळे आलेला घाम सुद्धा, त्याचा सुद्धा बर्फ होतो. डोळ्यातले अश्रू म्हणजे मला ते पोचल्यावर जो काही आनंद आणि ते अश्रू सगळं तिथल्या तिथे फ्रीज होतं. नसेल तर टोचर सगळीकडनं आतमध्ये घामाला सगळीकडे जिथे घाम तिथे ते आय कुड फील दोज आयसिकल्स असं पोक होत आहे. इतका बर्फ होतं म्हणजे त्या लेवलची थंडी. आणि तिथून डायरेक्ट इकडे आल्यानंतर म्हणजे बरोबर आले जूनच्या महिन्यात म्हणजे पुण्यात पाऊस यायला हवा होता, बाय देन आला नव्हता. आणि बाई परमेश्वरा म्हणजे ती गरमी. हे सगळे ऍडजस्टमेंट्स करावे लागतात. एव्हरेस्ट करता पैसा गोळा करताना म्हणजे जे काही घर विकलं आणि लहान घरात राहायला गेले तर त्या मोठ्या घराची जाईपर्यंत मोठ्या घराची सवय होती. आता परत आल्यावर म्हणजे मी आता बऱ्याच लोकांना म्हणते, मला म्हणावं तुमच्याकडे कामाला बाई नाही? म्हटलं नाहीये. एक तर मला तिचा वेळ माझी वेळ जमण्यासारखे नाही. आणि दुसरं म्हटलं माझं घर स्वच्छ करायला मला काही लागत नाही, फक्त केलं की घर स्वच्छ. तेवढ्याच साईजचं घर आहे. तर पण त्याला ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो. मेंटली आपण जर काही म्हटलं ना, आणि आनंद आहे, लहान आहे, आपलं आहे, छोटं आहे, स्वच्छ करायला सोपं आहे वगैरे, हे सगळं नाही. घर मोठं असलं लहान असलं तुम्ही आनंदी आहेत ना. हो अर्थातच. परमेश्वराची कृपा आहे ना आपल्याकडे. आपल्या स्वतःच्या नावावर बिन लोनचं घर आहे. आणि काय पाहिजे?